दोन्ही संघांना विनंती असेल या ठिकाणी आपण खेळपट्टीवर लाईनअप करून घ्यायचंय. दोन्ही संघ लाईनअप करायचं. या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. युवा नेते युथ आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण जिल्हा बघतोय आदरणीय सौरभ भैया सोनवणे, लाईन मध्ये दोन्ही संघ या ठिकाणी विजय सरांना विनंती असेल आपण देखील लाईनअप मध्ये त्या ठिकाणी जायचंय. दोन्ही संघ अगदी ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो. युथ आयकॉन युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सौरभ भैया सोनवणे यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आहे. आणि नक्कीच आजच्या प्रवासाचे सामना क्रमांक 3 आणि या तिसऱ्या सामन्याचं नाणेफेक साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच केलं जाईल. दोन्ही संघ आपण या ठिकाणी बघू शकता. एकीकडे असतील शालू SBI 11 केज संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच लिओ जिम 11 केज. दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघ नायक देखील आपण या ठिकाणी बघू शकता. एकीकडे विजय सर आहेत लिओ जिम केज संघाचे संघनायक. त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर आपल्याला मेजर संदीप बघायला मिळतील SBI 11 शालू SBI 11 केज. आदरणीय सौरभ भैया सोनवणे ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. कमिटीचे सर्व सदस्य देखील आपण त्यासह बघू शकता. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. अगदी 17ला आपण या ठिकाणी प्रारंभ करतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. एक मोठी स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा, एक मानाचा करंडक, सन्मानाचा करंडक, एक अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. नक्कीच अनेक पारितोषिकांनी सजलेली स्पर्धा. प्रत्येक विभागामध्ये जर बघितलं तर अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जात आहेत. दमदार खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आपल्यापर्यंत येत आहे. तब्बल 1 लाखाच्या पलीकडे असलेले पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जर बघितला तर या ठिकाणी वडगाव नगरीचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच आदरणीय महेश भैया गायके यांच्या वतीनं जे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक येत आहे 1.5 लाख रुपयांचं. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर बघितलं तर आपल्याला सावंत परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हे पारितोषिक आलेलं बघायला मिळेल. आदरणीय गणेश भैया सावंत, आदरणीय मनोज भैया सावंत यांच्या वतीने हे पारितोषिक आपल्यापर्यंत येत आहे. त्याचप्रमाणे विकास कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय विकासजी सत्वधर यांनी मात्र 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकाला सांभाळलेलं आहे. या सर्व पारितोषिक दात्यांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जात आहेत. सर्वांची आतुरता आणि उत्कंठा पूर्ण करणारी स्पर्धा आहे. अगदी या स्पर्धेसाठी अनेक खेळाडू देखील चातकाप्रमाणे या स्पर्धेची वाट बघत होते आणि आज मात्र आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस अनुभवतोय. एक मोठी स्पर्धा आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा आरंभ केला होता युवा नेते आदरणीय सौरभ भैया सोनवणे पाटील आज यांची सदिच्छा भेट देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करतोय. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी आदरणीय सौरभ भैया यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकीकडे आपल्याला लिओ जिम हा संघ बघतोय. कर्णधार विजय सरांच्या आधिपत्याखाली खेळणारा हा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये मेजर संदीप यांच्या आधिपत्याखाली खेळत असताना शालू SBI हा संघ ज्यांनी पहिला विजय या ठिकाणी साजरा केलेला आहे. दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला शालू SBI संघ आणि लिओ जिम यांचा मात्र हा पहिला सामना आहे. अर्थात हा संघ देखील विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं युवा नेते सौरभ भैया सोनवणे यांचा मनस्वी हार्दिक स्वागत करतो आणि नक्कीच त्यांचा सर्व मित्र परिवार आज सौरभ भैया यांच्यासह जे आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचा देखील मी या ठिकाणी संपूर्ण कमिटी, संपूर्ण खेळाडू आणि संपूर्ण क्रीडा रसिक यांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. प्रारंभ या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी मी विनंती करेल आदरणीय सौरभ भैया सोनवणे पाटील यांना अपर मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे.
त्यांच्या मित्र परिवाराला देखील विनंती, आपण देखील मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता शालू SBI केज या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपल्या फलंदाजांवर त्यांनी विश्वास दाखवला, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. विनंती असेल या ठिकाणी कर्णधार विजय सर, आपण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तात्काळ सजून घ्यायचंय. क्रीडा रसिकांचा मनस्वी हार्दिक स्वागत. या ठिकाणी या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी जर बघितली, आदरणीय बाळासाहेब मुळे त्यांच्यासह जैरुद्दीन हाफिज साहेब, त्यानंतर आदरणीय रामा पाटील, आणि त्यानंतर जर बघितलं तर मेजर संदीप आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्यांच्या संपूर्ण आधिपत्याखाली आपण बघतोय या स्पर्धेला पूर्ण केलं जातं. या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले जात आहेत. सामन्याचे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आदरणीय अमोल पाटील सर, त्यांच्यासह जर बघितलं तर आपल्याला सुशील नरवड सर बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा MS लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण 180 पेक्षा अधिक देशांशी जोडल्या जातोय. या ठिकाणी मुख्य चालक आणि मालक आदरणीय मुन्ना खान सर, ज्यांचं संपूर्ण छायाचित्रण आपण या ठिकाणी MS लाईव्हच्या माध्यमामध्ये अनुभवतोय, बघतोय. त्यांचं देखील कामाची दखल घेणं गरजेचं आहे. अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वात प्रख्यात प्रसिद्ध असलेली वृत्तवाहिनी म्हणजे MS स्पोर्ट लाईव्ह. तर सामना या ठिकाणी प्रारंभ होतोय. चला पाटील सर ऑन करा सामना. आघाडीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल या ठिकाणी मेजर संदीप जाऊया मैदानाच्या आत. आघाडीची जोडी मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स जात आहेत. या ठिकाणी मेजर संदीप यांनी थोडासा वेगळा निर्णय घेतलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर पहिल्यांदा आपण नाणेफेक जिंकलेला संघ प्रथम फलंदाजी करताना बघणार आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तर गोलंदाजी मार्कवर देखील नवीन गोलंदाज आपण बघू शकता. लिओ जिम संघ
पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, पहिला सामना आहे, पहिला प्रयत्न त्यांचा देखील असणार आहे. राम साठे गोलंदाजी मार्कवर आहेत बघा, त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. एक मजबूत शरीर यष्टी असलेला हा गोलंदाज आपण बघू शकता, मोठा अनुभव देखील आहे. स्ट्राईक एंडवर जर बघितलं तर आपण शेट्टी यांना बघतोय, राम हरी चौरे त्यांच्यासह नॉन स्ट्राईक एंडवर किरण बडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सामना मोठा आहे, 8 षटकांची लढत आहे. एक विजय मिळवत असताना आपण बघतोय शालू SBI 11 मैदानाच्या आतमध्ये आलाय, तर लिओ जी महासंघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मात्र असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवल्या गेलेलं आहे. स्थानिक गोलंदाजाकडे बघितलं गेलं, राम साठे यांच्या अनुभवाचा उपयोग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संघनायक विजय करतायत. नवीन चेंडू त्यांच्याकडे दिला गेलाय, पहिला चेंडू मार्ग असता, पहिला आक्रमण, पहिल्या चेंडूवर संयम देखील बघायला मिळतोय. पहिला चेंडू आहे, डिफेन्स आपण बघू शकता त्या ठिकाणी केला. राम हरी या स्पर्धेतील अर्धशतकवीर आहे, त्यांच्या बॅटीतून मागील सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं गेलं. चांगला चेंडू आहे, विकेट टू विकेट यावेळेस गोलंदाजी ठेवलेली आहे, यष्ट्यांच्या दिशेने मारा केला जातोय. पहिली सिंगल पूर्ण झालेली आहे, धावफलकावर आपण बघू शकता पहिली धाव लागली गेली. अगदी आमच्याशी जोडल्या गेले आदरणीय नदीम अन्सारी सर, गेली 2 दिवसापासून ते देखील या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंग करतायत. कमिटीच्या वतीनं मी देखील त्यांचं स्वागत करतोय. आणि उच्च शिक्षित आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलंय आणि नक्कीच भविष्यातील एक डॉक्टर म्हणून नदीम अन्सारी आपल्याला केज नगरीमध्ये बघायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू जर बघितले तर राम साठे यांचं थोडंसं वर्चस्व बघायला मिळालं. 1 धाव खर्च झालेली आहे. त्यानंतर किरण बडे पहिल्यांदा स्ट्राईकवर आहेत. समोर मारलेला आहे, प्रयत्न समोर मारण्याचा होता, परंतु बॅटेचा स्पर्श घेत पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक असतील. त्या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल देखील किरण बडे पूर्ण करतायत. 2 धावा फलकावर. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी आहे, वातावरण शांत आहे. हे वातावरण किती वेळ शांत असणार आहे. त्यानंतर आक्रमण सुद्धा केलं गेलं. लिडिंग जॅक घेत चेंडू उभा झालाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. झेल होता बघा, प्रयत्न झेलचे झाले नाही, अर्थात एक अवघड झेल त्या ठिकाणी पूर्ण झाला नाही. एक सिंगल पुन्हा एकदा पूर्ण झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 3 चेंडूंवर 3 सिंगल येत आहेत. 3 धावा धावफलकावर आहेत. राम साठे अजूनही फलंदाजांना बांधून ठेवतायत. उजव्या स्टेच्या बाहेर बॅटीचा स्पर्श, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वतः संघनायक विजय यांच्या माध्यमामध्ये चेंडू रोखला गेला. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही, कारण आपण बघतोय डॉट चेंडू आहे. चेंडू यावेळेस अगदी सर्व गुण संपन्न गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. राम साठे आहेत, 5 चेंडू झाले, 3 धावा खर्च झालेला आहे. आतापर्यंत जर बघितलं तर फलंदाजांनी देखील मोठं आक्रमण केलेलं नाहीये. प्रयत्न होत आहेत, परंतु चेंडू पूर्णतः बॅटीवर आलेला नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्यांदा आक्रमण केलंय, शॉर्ट आर्म पूल होतोय, चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी येतोय खासदार चषकाचा दमदार चौकार. चौकारानंतर आपण बघतोय षटक या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकानंतर धावफळ कव्हर होत आहेत. 7 धावा. एक सुंदर आयोजन आणि दमदार नियोजन या स्पर्धेचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितलं जात आहे ती स्पर्धा म्हणजे YCL अर्थात येडेश्वरी चॅम्पियन्स लीग. प्रभात चौधरी गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. अर्थात सोनू नावानं जास्त प्रख्यात आहे बघा. सोनू चौधरी गोलंदाजी मार्कवर आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. दुसरं आक्रमण सांभाळावं लागणार आहे. सुरुवात जर बघितली तर या ठिकाणी सोनू चौधरी यांचं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू बॉलिंग. लोअर फुल टॉस चेंडू होता. एक कलात्मक फटका सादर करताना रामहरी यांच्या बॅटीतून येणारा हा एक खणखणीत आणि दणदणीत चौकार. चौकार आलाय. धावफलकावर अगदी 11 धावा. चौकाराच्या मदतीने 11 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे.
चेंडू जर बघितला तर साधारण चेंडू होता शरीराच्या दिशेने फेकलेला चेंडू होता, लोअर फुल टॉस झाला. रामहरी यांनी त्या ठिकाणी आपली कला दाखवली. आता कभी कभी ताकद आहे तो कभी नजाकत आहे, या पद्धतीने रामहरी फलंदाजी करताना आपण बघतोय. मनगटाचा वापर करतायत, बॅटीचा स्पर्श, लेग स्लिप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील, धाव मिळणार नाही. एक चांगलं पुनरागमन यावेळेस गोलंदाज सोनू चौधरी करतायत, धाव मिळणार नाही. डॉट चेंडू आपण बघतोय, धाव फलक स्थिर असेल, 11 धावा. षटक क्रमांक 2. दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. शालू SBI प्रथम फलंदाजी करताना, तर त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करताना लिओ जिम 11K संघ. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू याही वेळेस पूर्णतः बॅटीवर येत नाही. क्षेत्ररक्षक असतील सीमेरेषेवर, चेंडू पूर्णपणे आपण बघू शकता त्या ठिकाणी चेंडू रोखला गेलाय, रिटर्न केला जातोय. गोलंदाजापर्यंत आलेला हा चेंडू, याही वेळेस फलंदाजांनी मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक, शांती दाखवलेली. एक सिंगल घेतायत, धाव फलक पुढे जाईल, डझनभर धावा धाव फलकावर, 12 धावा आपण बघू शकता. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना. उजव्या बाहेर आडव्या हाताने खेळलेला फटका आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. ये रास्ते है प्यार के, ये रास्ते है 4 के. येतोय एक सुंदर अप्रतिम चौकार. चौकार आला, चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय. 16 धावा धाव फलकावर. थोडस मोठं आक्रमण करतायत किरण बडे यांच्याकडे ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर देखील आपण मागील 2 चौकारामध्ये बघितला. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर देखील असेल. आयकॉनची भूमिका साकारतायत आणि या संघामध्ये आयकॉनची भूमिका साकारत असताना मात्र कमालीची फलंदाजी ते करतायत. समोर टाकलेला चेंडू होता, जागा दिली नाही. खोलवरचा चेंडू या ठिकाणी वापरला गेला. लेग बायचा इशारा येतोय आणि नक्कीच पायाचा स्पर्श घेत आपण बघतोय चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी संघनायक विजय आहेत, परंतु ते सिंगलला रोखू शकले नाही. त्या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी 2 चौकार जरी आले असतील, परंतु या ठिकाणी सोनू चौधरी देखील कमबॅक करतायत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आहे. त्यानंतर आपण बघू शकता चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. या सत्रातील येतोय खासदार चषकाचा दमदार, शानदार, सुंदर षटकार. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर होत आहेत 23 धावा. 23 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. तर या ठिकाणी आपण बघू शकता थोडीशी चर्चा देखील मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळेल. गोलंदाजीमध्ये राम साठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. आघाडीच्या गोलंदाजावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 7 धावा राम साठे यांनी खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये जर बघितलं तर फलंदाज सुद्धा शांत होते, परंतु एक दर्जेदार गोलंदाजी आपल्याला राम साठे यांची बघायला मिळाली. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या शरीरयष्टीचा खऱ्या अर्थानं विजय संघनायक जे फायदा घेत आहेत आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला राम साठे यांची बघायला मिळाली. स्ट्राईकवर आहेत किरण बडे. फटका फसलेला आहे स्वतः राम साठे. चेंडू खाली आले, चेंडू टॉच झाला, झेल अक्षरशः या ठिकाणी सुटलेला आहे. आता झेल थोडासा अवघड देखील होता, कारण याकरता जर बघितलं तर फॉलो थ्रो कंप्लीट केल्यानंतर राम साठे यांना परत मागं फिरावं लागलं. मागं फिरत असताना चेंडूवर शेवटपर्यंत नजर त्यांनी नक्कीच ठेवली आणि त्यानंतर मात्र चेंडू हातातून सुटताना आपण बघितलेला आहे. सिंगल पूर्ण झालेले आहे. यावेळेस देखील फटका फसलेला आहे. टॉपेज घेतलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर पडलेला हा चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात या चेंडूला रोखण्याचे, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट केली. दोन्ही फलंदाजांनी चांगला ताळमेळ राखला. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावींच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवलं जात आहे. 26 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर धावा बनवल्या जात आहेत. धावा बनवाव्या लागणार आहे, कारण या मैदानावर जर बघितलं तर आपण 105 धावांचा यशस्वी पाठलाग होताना बघितलेला आहे आणि या मैदानावर आपण 56 धावा रोखताना सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे किती धावा बनवायच्या हे मात्र अनिश्चित आहे. पुन्हा एकदा फायदा सोयीचा नजारा पेश होतोय. चेंडू अगदी
अलॉंग द कार्पेट, जमिनीला समांतर संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेले. 30 धावा धावफलकावर. राम हरी यांच्याकडे शॉट सिलेक्शन चांगले बघा, कारण त्यांच्या बॅटेतून एक षटकार देखील आलेला आहे. त्यानंतर अनेक चौकार आपण बघतोय. सूर्य एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, फंबल झाली. 55 विनंती आहे त्या ठिकाणी. सुशील सर, ते लहान मुलं आहेत बघा विकेटच्या मागे. चला चला, त्या लहान मुलांना विनंती, आपण जायचंय बाहेर. एक ब्रेकचा प्रयत्न होता, जागा मिळाली आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, झेल सुटला आणि चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जातोय. पंचांचा इशारा आपण बघू शकता. चौकार. 4 धावा येत आहेत. आता हय्या नशिबाच्या धावा आहेत बघा. चौकार मात्र आलेला आहे. क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी गोलंदाजांना साथ दिली नाही. अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर सोनू चौधरी आणि राम साठे चांगला मारा करतायत. आघाडीचे दोन्ही गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतायत. बॅटीचा स्पर्श होता, परंतु त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण आपण बघतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झाल्या गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद 35 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. यानंतर देखील आजच्या प्रवासातील एक शेवटचा सामना आपण घेणार आहोत. सुहाना सीसी यांच्या विरोधामध्ये भीमनगर किंग्ज 11 केज या 2 संघाची लढत आपण बघणार आहोत. 2 मातब्बर संघ, 2 तगडे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये मात्र असणार. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम, जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज, धारू रोड, केज। याही वेळेस झेल आहेत, चेंडू हवेत असणार आहेत. ओहो, या ठिकाणी संघ नायक विजय चेंडू खाली आलेत आणि बऱ्याच वेळानंतर आपण एक चांगला झेल पूर्ण होताना बघितलेला आहे. फलंदाज यावेळेस रामहरी मात्र होतील बाद. पहिलेच देत आहेत या ठिकाणी सोनू चौधरी. षटकातील पहिला चेंडू होता, त्यावर आक्रमण करण्याचा भेद या ठिकाणी फसला. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटीची कडा घेत उभा झाला आणि त्या ठिकाणी संघनायक विजय स्वतः सरसावले. शेवटपर्यंत त्यांनी चेंडूवर लक्ष दिलं आणि त्या ठिकाणी आपण बघतोय एक सर्व गुण संपन्न झेल संपन्न झालेला आहे. पहिल्या विकेटचं पतन झालं. रामहरी परतलेले आहेत. संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मेजर संदीप. पस्तीस धावा धावफलकावर आहे. 18 वर्ष ज्यांनी देशाची सेवा केली, आज मात्र संघाची सेवा करावी लागणार आहे. मेजर संदीप केज नगरीचा अभिमान, बीड जिल्ह्याचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान आणि देशाचा अभिमान. जाऊया मैदानात. डाव्या इष्टीकडे चेंडू होता, संधी होती, संधी गमावली मी म्हणेल, परंतु पंचांनी त्यांचं काम केलंय. पंचांची आता समांतर होत आहेत. अवांतरची घोषणा झाली. 1 धाव मिळाली. धाव फलकावर 36 धावा. मैदानात येत आहेत संघनायक मेजर संदीप. त्यांना मात्र खातं खोलायचंय. सोनू चौधरी फटका फसलेला आहे. टॉप एज घेतला गेला. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हा चेंडू पडला. नोमन्स लँड मध्ये आपण बघतोय. निर्जन स्थळी जाऊन पडलेला हा चेंडू सिंगल पूर्ण झाली. 37 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. सोनू चौधरी अचूक गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघू शकता 3 चेंडू झालेत. हा एक चेंडू मात्र खराब आला, परंतु एक विकेट त्यांच्या नावावर आहे.
यावेळेस चेंडू हवाई सफर करतोय. ताकदीचा वापर करताना किरण बडे बडे यांच्या बॅटेतून येतोय बडा फटका, षटकार. 43 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. कारण आता बराच वेळ किरण बडे यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. थोडासा अंदाज या मैदानाचा आलेला आहे. या अंतराचा त्यांना अंदाज आलेला आहे. या अगोदर जर बघितलं तर त्यांच्या बॅटीतून 3 ते 4 चौकार आलेत, परंतु यावेळेस मात्र मोठा फटका मारण्यात यशस्वी ठरलाय किरण बडे. यावेळेस पूल केला आहे. लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर आणि त्याही पलीकडे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळवण्यात दोन्ही बॅटर्स यशस्वी मात्र झालेले आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करावी लागलेली आहे. यावेळेस जर बघितलं तर फलंदाजांना देखील धावांसाठी झगडावं लागतंय, कारण काही चेंडू चांगले फेकले जात आहेत. यावेळेस मिड विकेट खाली खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्या ठिकाणी जल सुटलेला आहे. स्वप्नील बोरे सर आहेत बघा, त्यांच्या हातून झेल सुटला म्हणजे थोडस नशीबच म्हणावं लागेल नक्कीच. कारण एक प्रशिक्षक आहेत बघा, ते यावेळेस आयकॉन आहे परंतु एक बडा खेळाडू आहे. यावेळेस देखील आपण बघू शकता डीप फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. कमालीचं क्षेत्ररक्षण. टप्पा पडल्यानंतर आमचे भुजंग आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. आता भुजंग त्यांचं नाव आहे पण भुजा नावानं त्यांना ओळखलं जातं. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं षटक या ठिकाणी संपलं. 4 षटकानंतर धावफलकावर 1 बाद 48 धावा आपण बघतोय पूर्ण झालेल्या आहे. अगदी सामन्याचा आनंद घेताना आदरणीय सौरभ भैया सोनवणे, त्यांचा सर्व मित्र परिवार आज या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. त्यांच्यासह जर बघितलं तर कमिटीचे सदस्य देखील त्या ठिकाणी आपण बघू शकता. या स्पर्धेचे 3ऱ्या क्रमांकाचे बक्षीस दाते आदरणीय सावंत साहेब देखील आहेत. अवांतरची गोष्ट आहे. एक पारितोषिक आलंय बघा. काही खेळाडू आहेत, त्या खेळाडूंनी थोडंसं प्रेम दाखवलंय आपल्या मित्रावर. बॅटेचा स्पर्श बिटवीन द गॅप असेल. चेंडू सटकलेला आहे. चेंडू निघालाय आणि चेंडूना पूर्ण केलाय मार्ग चौकाराचा. जाईल सीमारेषा पार. खासदार चषकाचा येतोय दमदार चौकार. 53 धावा अर्धशतका पार जाताना या ठिकाणी एसबीआय शालू एसबीआय केस संघ आपण बघतोय. आणि किरण बडे यांच्यासाठी पारितोषिक आलंय प्रति षटकार 500 रुपये. आदरणीय माधव हजारे, आदरणीय प्रीतम साळवे, आदरणीय सोन्या राऊत यांच्या वतीनं. नटराज हा फटका जर बघितला, या फटक्याला नटराज म्हणलं जातं. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल पूर्ण करतायत. सेन्सिबल क्रिकेट आपण किरण बडे यांचं बघतोय. चौकार आलेला. त्यानंतर जर बघितलं तर 54 धावा पूर्ण होत आहेत. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील भोरे. गती परिवर्तन त्या ठिकाणी बघा, उजव्या यष्टीच्या बाहेर जागा होती, ज्या जागेवर आक्रमण करताना मेजर संदीप सिंगल पूर्ण करतायत. मेजर संदीप बरोबर काम करतायत बघा, कारण त्यांना माहिती आहे आपला संघ सहकारी सेट आहे. सिंगल काढतायत. किरण बडे यांना अधिक संधी देत आहेत आणि किरण बडे यावेळेस आपण बघू शकता मोठमोठे फटके देखील खेळतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर होत्या, जागा होती, कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागला, लेमन कट आपण त्या ठिकाणी बघितला. चेंडू पूर्णतः बॅटवर आला नाही. यष्टीरक्षकांना चांगलं काम केलंय, धाव मिळणार नाहीये. एक चांगला चेंडू आपण स्वप्नील भोरे यांचा बघतोय. स्वप्नील भोरे मोठं नाव आहे बघा. कळम क्रिकेटमध्ये जर बघितलं तर स्वप्नील भोरे यांचं आदरानं नाव घेतलं जात आहे. स्वतः एक क्रीडा शिक्षक आहे, अनेक खेळाडू घडवत आहेत. बघूया गती परिवर्तनाचा चेंडू, फटका फसला. लिडिंग एज घेतोय. विजय सरांपासून हा चेंडू दूर राहिलेला. झेल त्या ठिकाणी झालेला नाही. सिंगल मात्र पूर्ण होतोय.
56 धावफलकावर आहेत. थोडासा वेगळा प्रयत्न केला यावेळेस मेजर संदीप यांनी. चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. पुन्हा एकदा इष्टरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. षटक या ठिकाणी संपन्न केलं जाईल. 5 षटकानंतर आपण बघतोय 1 बाद 56 धावा. या मैदानासाठी देखील अथक परिश्रम आयोजकांनी घेतलेले आहे. प्रत्येक विभागामध्ये जर बघितलं तर आयोजकांनी चांगल्या व्यक्तींना काम दिलेलं आहे. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण मुन्ना खान सरांना बघतोय. श्री आता मुन्ना गुरुदत्त खान सरांना बॅटरी परिचय एजन्सी देण्याची और- गरज नाही बघा. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमामध्ये त्यांनी अनेक स्पर्धा केलेल्या आहे. ते स्वतः एक चांगले समालोचक आहे, स्वतः चांगले क्रिकेटर आहे. ते सुद्धा श्रीरामपूर नगरीमध्ये अनेक स्पर्धा खेळलेले. तर खास या स्पर्धेसाठी आपण बघतोय आयोजकांनी मुन्ना खान सरांची निवड केली आणि मुन्ना खान सरांनी सुद्धा त्यांना नाराज केलेलं नाही. आज स्पर्धेचा दिवस दुसरा दिवस आहे. दोन्ही कॅमेरामॅन जर बघितलं प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक चेंडूवर त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. त्यानंतर जर बघितलं तर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आलेले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता, ज्यांनी अनेक मैदानं गाजवली. अगदी लेजेंडरी अंपायर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आदरणीय अमोल पाटील सर, आणि खास भूमपारांड्याहून या स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झालेले. तर खास लाडकारंजा विदर्भ या ठिकाणून आलेले आदरणीय सुशील नरवडे सर आहेत. आणि त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी सुंदर आयोजन आणि नियोजन संपन्न केलं गेलं. पंचायत समितीचं हे ऐतिहासिक मैदान, या मैदानानं अनेक विजय, अनेक पराभव बघितल्या, अनेक स्पर्धा बघितल्या आणि प्रत्येकाची इच्छा असते या मैदानावर खेळण्याची. उजव्या इष्टीच्या बाहेर असेल, पुन्हा एकदा पंचांची आता समांतर झालेली आहे. दंडित केलं जातंय गोलंदाजाला आणि पारितोषिक बघा खरं माधव हजारे, प्रीतम साळवे आणि सोन्या राऊत यांच्या वतीनं किरण बडे यांच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये आणि पारितोषिक जमा सुद्धा केलेले रोख स्वरूपामध्ये. बक्षीसदात्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो. चेंडू लॉंगऑफच्या दिशेने खेळलाय. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय कडक कडकडीत चौकार. चौकार आला. चौकाराचे परिणाम म्हणजे धावफलकावर 61 धावा होत आहेत. किरण बडे एका दिशेनं स्थिर आणि संयमी फलंदाजी करतायत. त्यांचं आक्रमण सुद्धा बघतोय तर मेजर संदीप त्यांना चांगली साथ देत आहेत. पुन्हा एकदा एक भागीदारी आपण बघू शकता मैदानामध्ये बनवली जाते. चेंज ऑफ पेस होता, गतीनं फसवण्याचा प्रयत्न. विजय एखंडे संघनायक स्वतः गोलंदाजीवर आले, स्वतःला प्रमोट केलं. अगदी सुरुवातीचा एक चेंडू 62 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. स्ट्राईक वर येत आहेत. आता संघनायकाविरुद्ध संघनायक आहे, दोन्ही कर्णधार एकमेकासमोर आहेत बघा. यावेळेस मेजर संदीप यांच्या बॅटीतून बिग ब्लास्ट होतोय. समोर मारलेला लांब लचक दमदार षटकार. आणि मित्रांनो ज्यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार जात असतो ना तर त्याच्या भावना बघण्यासारख्या असतात बघा. त्याला खूप वाईट वाटलंय. मी स्वतः सुद्धा गोलंदाज होतो, मला सुद्धा बऱ्याच जणांनी मारलेलं आहे. तर नक्कीच कमबॅक करणार का विजय सर हे मात्र बघावं लागेल. 68 धावा धावफलकावर आहे. कर्णधाराविरुद्ध कर्णधार आहे. गती परिवर्तन आहे. जेलबादचा अपील आहे त्या ठिकाणी. पुनरागमन चांगलं केलंय बघा विजय एखंडे सरांनी. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. टिट फॉर टॅट जसंच तसं उत्तर दिलं गेलं आणि न कळत का असे ना परंतु विजय सरांनी म्हणलं असेल संदीप भाऊ तुझ्याकडे बॅट आहे तर माझ्याकडे देखील बॉल आहे. ही थोडीशी बिग फाईट आहे बघा, कारण दोन्ही सिनियर खेळाडू आहेत, दोन्ही संघ नायक आहेत. वेगवेगळी जबाबदारी दोघांच्या खांद्यावर आहे. 68 धावा धावफलकावर असतील. पुढचा चेंडू फ्लाईट दिली, समोर मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. स्वप्नील बोरे सर आहेत आरामशीर. अगदी पहिल्या टप्प्यानंतर त्यांनी चेंडूला रोखलंय. चेंडू रिटर्न केला गेलाय. एक सिंगल पूर्ण केली. थोडं सेन्सिबल क्रिकेट सुद्धा दोन्ही बॅटर्स खेळताय, त्यामुळे गोलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागतंय बघा. 69 धावा धावफलकावर आहे. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 6 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुन्हा एकदा फ्लाईट दिली. फ्लाईट देत आहेत. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये थोडस खराब कामकाज मी म्हणेल विजय खंडे सरांचं. सिंगल मात्र रोखू शकले नाही. या ठिकाणी किरण बडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. षटक या ठिकाणी संपन्न होतोय. 6 षटकानंतर 1 बाद 70 धावा धावफलकावर आहेत.
आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रेरणेतून आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. अगदी प्रत्येक विभागामध्ये जर बघितलं तर खासदार साहेबांचं बारकाईने लक्ष असतं. यावेळेस लोअर फुटबॉलचा चेंडूला उंची नक्की आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर असणार आहे. हा झेल या ठिकाणी सुटला. दुसऱ्या धावेचे प्रयत्न देखील यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. एक चांगला ताळमेळ, एक शॉर्ट धाव आहे, शॉर्ट रन दिलाय, शॉर्ट रन आहे. पंचांचा इशारा आला, एक सिंगल घेतली जाईल. नक्कीच अतिशय दक्ष पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील बोरे गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. यावेळेस पूल नक्की केला आहे, चेंडूला उंची आहे आणि अगदीच अर्धा डझन धावा मिळतील इतकं अंतर आपण बघू शकता. चेंडूनं पार केलंय. येतोय शानदार दमदार षटकार. आणि षटकारासाठी जे पारितोषिक होतं माधव हजारे 3 मान्यवर आहेत, त्यांचा नामोल्लेख मी करेल. चांगला चेंडू आहे, चांगला कमबॅक करतायत, चांगलं विरेचन आणतायत या ठिकाणी स्वप्नील बोरे. सिंगल पूर्ण केली त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असतील, सिंगल पूर्ण झालेले. जे 500 रुपयांचं पारितोषिक होतं ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी किरण बडे यांनी पटकावलेलं आहे. सुरेख फटका, स्टंट अँड डिलिव्हर. चेंडू यावेळेस होतोय आरपार फरार. यावेळेस येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 42 धावा आहेत. बक्षिसात वाढ झालेली आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आहे बघा. माधव हजारे, प्रीतम साळवे आणि सोन्या राऊत यांच्या वतीनं किरण बडे यांच्यासाठी. लोअर फुटत होता. चला, मारण्याची दिशा थोडीशी चुकली बघा. स्वीपचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी, ताळमेचा अभाव. यावेळेस जर बघितलं तर मोठा धक्का बसलेला आहे शालू SBI 11 के संघाला. किरण बडे स्थिरावलेला हा फलंदाज मात्र परतीच्या वाटेवर. विकेटचं पतन असेल, फलंदाज बाद. तर नक्कीच किरण बडे यांचं स्वागत देखील भव्य केलं गेलं पॅव्हिलियन मध्ये, टाळ्यांच्या गजरामध्ये. परंतु त्यांच्या फलंदाजीचा शेवट वाईट झाला बघा. कारण एका धावेच्या मोहासाठी एक मोठा फलंदाज बाद झालेला आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत लेजेंडरी क्रिकेटर आदरणीय झहिरुद्दीन हाफिज साहेब. हेच क्रिकेट मधील एक मोठं नाव आपण बघतोय. 2 बाद 83 धावा फलकावर, षटक क्रमांक 7. मैदानाच्या आतमध्ये आणीबाणी जाहीर झालेली आहे कारण शेवटची काही चेंडू शिल्लक आहे. यावेळेस जर बघितलं तर शालू SBI 11 के ज्या संघ मजबूत स्थितीमध्ये 2 फलंदाज आतापर्यंत खर्च झालेत, तर मैदानाच्या आतमध्ये या संघातील 2 लेजेंडरी क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर त्यांच्या विरोधामध्ये स्वप्नील बोरे आहेत. फ्लायटर चेंडू आहे, लोअर फुलटॉस काउ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण, चपळ चित्ता यांना म्हणलं पाहिजे बघा. अतिशय वेगवान क्षेत्ररक्षण आपण त्या क्षेत्ररक्षकाचं बघितलं. साहजिक आहे मैदानाच्या आतमध्ये एका धावेवर समाधान मानलं गेलं. षटक या ठिकाणी संपन्न झाले. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद असताना धावफलकावर होत आहेत 84 धावा. त्यासाठी तयार राहायचंय सुहाना CC आणि भीमनगर किंग्ज केज. टॉस केला जाईल. पहिलं सत्र संपल्यानंतर म्हणजे या षटकानंतर आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल युवा नेते, युथ आयकॉन, तरुणांचे मार्गदर्शक सौरभ भैया सोनवणे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण शेवटच्या सामन्याचा देखील नाणेफेक करणार आहोत. आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. संघनायक विजय एखंडे गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकवर असतील झहिरुद्दीन हाफिज साहेब. आडव्या हाताने मारलेला फटका, चेंडूला उंची आहे आणि यानंतर आपण बघू शकता चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत.
5 चेंडू शिल्लक आहेत. दोन अनुभवी खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा संघनायक विजय एखंडे यांचं भव्य स्वागत केलंय. आइए आपका स्वागत है. गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलं गेलं आणि हा प्रसंग मागील षटकामध्ये सुद्धा आला होता, परंतु त्यावेळेस विजय एखंडे यांनी कमबॅक केला होता. तो कमबॅक या चेंडूवर बघायला मिळणार का? लोअर फुलटॉस आहे. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसला. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक नामी संधी खऱ्या अर्थानं हाफिज साहेब यांनी गमावलेली आहे. जुसी लॉलीपॉप फुलटॉस होता, कुठेही मारता आला असता. समोर मारण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये विजय एखंडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक चांगला कमबॅक सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 90 धावा आहे, स्थिर आहे. शेवटचा षटक, 4 चेंडू शिल्लक आहे. याही वेळेस फुलटॉस चेंडू होता. धाव घेण्याची संधी, नाजूक संधी होती. अर्थात मला वाटतं जोखीम घेतलेली नाही, नाकारलेला आहे, धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र डॉट आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. षटकारानंतर विजय एखंडे यांनी लागोपाठच्या स्वरूपामध्ये जैरुद्दीन हाफिज साहेब यांना रोखलेलं आहे. 2 चेंडू डॉट आलेले आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं पुनरागमन, चांगला कमबॅक. फुलटॉस आहे. आडव्या हाताने खेळलेला फटका. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक असतील, कमालीचं क्षेत्ररक्षण. पिकअप गॅदर अँड थ्रो तितके असतात. नो बॉल. इट्स नो बॉल. भीमर हा, त्या विरोधामध्ये मात्र अपील केलं गेलं. तिसरे पंच या ठिकाणी असतील कमिटीचे सदस्य आदरणीय रामा पाटील. बघूया निर्णय काय होतोय. परंतु या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आपण आनंद घेतोय. केज नगरीतील सर्वात प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा YCL अर्थात येडेश्वरी चॅम्पियन्स लीग खासदार चषक 2025 पर्व क्रमांक जर बघितलं तर 2, स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 3 आपण या ठिकाणी बघतोय. सर्व क्रीडारसिकांचं स्वागत. 2 तगडे संघ, 2 मजबूत संघ, 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल घोषित केलेला आहे. नो बॉल आलेला आहे. फ्रीडचा चेंडू यानंतरच्या काळामध्ये आपण बघू शकता. नक्कीच फ्रीड साठी तयार राहायचंय. उघडा डोळे, बघा नीट. येणारा चेंडू आहे फ्रीड. 92 धावा धावफलकावर आहे. मेजर संदीप स्ट्राईकवर. पुन्हा एकदा मिड विकेट कडे खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबल झाली, सिंगल घेतलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता हाफिज साहेब यांचं लक्षच नव्हतं बघा, कारण त्या ठिकाणी थोडीशी संधी होती. स्वतःकडे स्ट्राईक होतील. 4 चेंडू झालेले, 93 धावा धावफलकावर आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेल, कारण फ्रीडच्या चेंडूवर जर बघितलं तर फक्त सिंगल खर्च झालेली आहे. गोलंदाज तयार आहे. लोअर फुलटॉस, बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. महत्वाचा उपयुक्त चौकार. चौकार आला. 97 धावा आहेत. आता शतका पार जातो की काय या ठिकाणी शालू SBI 11 केस संघ. बघूया. 97 धावा झालेल्या आहे. मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. दोन्ही बॅटर्सना चर्चा मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. आक्रमण करणार का विजय एखंडे सर? यावेळेस हाफिज साहेब यांना रोखणार. जैरुद्दीन हाफिज साहेब स्ट्राईक वर आहे. शेवटचा चेंडू. हा गतीनं फसवलंय. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, जमिनीला समांतर खेळलेला फटका. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पळून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेला निघाले. मेजर नाही पोहोचू शकले. पंचांचं बोट वर आहे. तर 2 धावा आणि या ठिकाणी मेजर संदीप आपण बघतोय धावबाद असणार आहे. विजयासाठी या ठिकाणी 99 धावा बनवायचे. माफ करा, 100 धावा बनवायचे. बरोबर. विजय एखंडे सर, तुमचा पहिला मॅच आहे. गोळा व्हायचं आणि लाईनीत यायचंय. तर पहिला मॅच आहे म्हणून ओके, ठीक आहे.
नाणेफेकीसाठी यायचंय सुहाना सीसी केज यांच्या विरोधामध्ये भीमनगर किंग्ज केज दोन्ही संघनायक. टॉस साठी मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. सुहाना सीसी यांच्या विरोधामध्ये भीमनगर किंग्ज. चला चला मान्यवर थांबलेले आहेत. आपल्याला विनंती आहे सुहाना सीसी संघाचा कोणी प्रतिनिधी अगर करणार असतील तर आपण टॉस साठी यायचंय. भीमनगर किंग्स संघाकडून मला वाटतं विजय सर आलेले आहेत. टॉस संपन्न करायचा आहे आपल्याला. लवकर यायचंय. सुहाना सीसी केज. स्वप्नील साठे आलेले आहेत बघा. संघनायक आहेत. आयकॉन आहे. तर विजय चाळक आपण बघू शकता या ठिकाणी भीमनगर किंग संघाचे संघनायक आहेत. टॉस संपन्न केला जातोय. आदरणीय सौरभ भैया सोनवणे पाटील यांची शुभ हस्ते. कमिटीचे सदस्य त्यांचा सर्व मित्र परिवार दोन्ही संघनायक एकमेकासमोर आहेत. टॉस केला जातोय. निर्णय जागेवर काय येईल हे मात्र बघावं लागेल. सुहाना 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि स्वप्नील साठे यांनी आपल्या गोलंदाजांवरचा विश्वास दाखवलाय. गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं युवा नेते सौरभ भैया सोनवणे यांचा मनस्वी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांची सदिच्छा भेट पुन्हा एकदा आपल्याला लाभेल अशी आशा बाळगतो. अहो हे पहा विनंती आहे बघा या ठिकाणी जे बसलेले आहेत जे प्रेक्षक बसलेले त्यांना विनंती आहे बघा या सर्व चेअर्स खेळाडूंसाठी बरं का. श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस में आपका स्वागत है. केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं. एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए. आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे. हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है. हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे. ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केस. एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे. हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज धारू रोड, केज. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे बघा. 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 अंकी धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रयत्न देखील तिपटीनं करावे लागणार आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. किरण बडे यांनी खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकणारी फलंदाजी केली. शक्ती यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि सगळ्यात शेवटी एक
वेगवान भागीदारी आपण संघनायक मेजर संदीप आणि जैरुद्दीन हाफिज साहेब यांच्या दरम्यान संपन्न होताना बघितलेले आहे. 99 धावा बनवल्या गेल्यात, 100 धावा बनवायच्या आघाडीची जोडी, मजबूत जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवल्या गेली. स्वप्नील भोरे स्वतः आयकॉन जे आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, तर त्यांना साथ देण्यासाठी सोनू चौधरी हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी माध्यमामध्ये दुर्योधन हिरवे गोलंदाजीमध्ये आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर मात्र असतील. लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला दाखवलंय आसमान. विध्वंसक सुरुवात करताना या ठिकाणी स्वप्नील भोरे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार षटकार. भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. 6 धावा फलकावर आहे, 100 धावा बनवायच्या आहे. रणशंका फुंकला गेलाय, आक्रमण झालंय, हल्लाबोल सुरुवात. पुन्हा एकदा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरनं षटकार आल्यानंतर चेंडू जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा, मेजर संदीप आहेत बघा, व्हेरी अथलेटिक, चप्पळ, चीते की चाल और चील की नजर, हे क्षेत्ररक्षणाचं वैशिष्ट्य आहे. 2 धावांचं रक्षण, 2 धावा खर्च झालेला फलकावर 8 धावा आहे. दुर्योधन यांच्या विरोधामध्ये स्वप्नील भोरे पूर्णतः आक्रमक पवित्रा घेत असताना स्वप्नील भोरे मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहे. या पुढचा चेंडू यावेळेस स्वीपचा फटका खेळ, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आपण बघू शकता. या ठिकाणी पूर्ण झाली धावफलकावर 9 धावा आहेत. 100 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे. काहीशा सूचना देखील पंचांच्या वतीनं आपण बघू शकता क्षेत्ररक्षकांना दिल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणातल्या हालचाली रोखण्याचा तो संदेश होता. सुचितचा प्रयत्न त्या ठिकाणी सोनू चौधरी यांचा पूर्णतः जर बघितलं तर चेंडू बॅटेवर येत नाहीये. गलीच्या दिशेमध्ये जर बघितलं तर क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला बघायला मिळालं. दरम्यान एक सिंगल पूर्ण केली. धाव फलकावर आपण 1ची प्रगती बघतोय. डबल डिजिट मध्ये आपण जातोय. 10 धाव फलकावर आहे. दुर्योधन हिरवे गोलंदाजी मार्कवर आहे. आघाडीचे गोलंदाज पहिलं षटक हाताळत आहेत. मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. उलटाज आहे आणि यावेळेस चेंडू क्लिअर केला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषा पार येतोय. अप्रतिम लाजवाब चौकार. चौकार मिळाला. चौकाराच्या मदतीने धाव फलकावर होत आहेत. 14 धावा. स्वप्नील भोरे अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी करतायत. मनगटाचा वापर केलाय. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी आहे बघा. पाठोपाठच्या माध्यमामध्ये आपण बघतोय लगातारचा दुसरा चौकार आला. षटकारानं या षटकाची सुरुवात झाली होती. चौकारानं मात्र शेवट होतोय. पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर धावफलकावर तब्बल 18 धावा बनवल्या गेल्या. तर 100 धावांचा पाठलाग करीत असताना मला वाटतं ही एक दमदार सुरुवात आहे. स्वप्नील भोरे यांना जास्त वेळ उभं राहावं लागणार आहे. तर सोनू चौधरी यांना सुद्धा चांगली साथ द्यावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला गेलाय. रामहरी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. लिओ जिम संघाची चांगली सुरुवात. हो 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 यावेळेस बघा
सोनू चौधरी स्पेशल. मला वाटतं त्या ठिकाणी थोडस विघ्न आलंय, नशिबाने साथ दिली नाही, एक सिंगल मिळाली फक्त. नशिबानं साथ दिली नाही बघा, अन्यथा या ठिकाणी नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या, कारण क्षेत्ररक्षक देखील त्या परिसरामध्ये नाहीये. हा वेळ पडली तर षटकार देखील मिळाला असता. नक्कीच आमचे सहकारी गुणलेखक नदीम अन्सारी सरांचं म्हणणं आहे. बघूया, उजव्या स्टेजच्या बाहेर फटका फसलेला आहे, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जातोय झेल. स्वप्नील बोरे पकडला गेलाय. प्राइजलेस विकेट, फलंदाज बाद. अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी आपण बघितलं, इजहार यांनी तो पूर्ण केलेला आहे. शब्बीर हाफिज साहेब यांचे चिरंजीव आहे बघा. आणि आपण सकाळ सतत ज्या सामन्याबद्दल चर्चा करीत होतो, शब्बीर हाफिज साहेब यांचे चिरंजीव देखील या स्पर्धेमध्ये खेळतायत. तर मला वाटतं केच्या इतिहासातील ही पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये पिता पुत्र खेळतायत. आणि हाफिज साहेब अजून 7-8 वर्ष जर खेळले तर मला वाटतं त्यांचा नातू सुद्धा मैदानात येईल. तो एक वेगळा विक्रम असेल. 19 धावपळ बघा या ठिकाणी आपण बघू शकता. स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत विजय एखंडे सर. 40 चेंडू आणि 81 धावांची गरज आहे. पहिले यश मिळवून देतात या ठिकाणी रामहरी चौरे. शक्ती द पॉवर. बघूया, गोलंदाज तयार आहेत. हा एखंडे सरांनी यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली येत आहेत. नक्कीच आणि नक्कीच कर्णधाराचा झेल कर्णधारानं पकडलाय. मेजर संदीप यांचा सर्व गुण संपन्न या ठिकाणी झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन आहे. ओना हॅट्रिक असतील या ठिकाणी. राम हरे हॅट्रिक चेंडू आहे बघा. मैदानाच्या आतमध्ये पाटील येत आहेत. विकास गवळी येत आहेत. धावपळकाचा विकास करणं गरजेचं आहे. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज बाद झालेले. वेगळा दबाव आपण विकास पाटील यांच्यावर बघू शकता. आणि धावांचा पाठलाग सुद्धा करायचा आहे. 100 धावांचं वजन आहे. ते वजन खांद्यावर घेऊन आपण बघतोय विकास मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाले. त्या ठिकाणी आपण बघितलं स्वप्नील बोरे परतलेत. संघनायक विजय एखंडे हे देखील धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये ते पकडले गेले. त्या ठिकाणी देखील चांगला झेड आपण बघितला. आणि यावेळेस हॅट्रिक वर आहेत राम हरे. चांगला चेंडू आहे बघा, चांगला चेंडू आहे. आणि क्रिकेट पासून थोडेसे दूर होते बघा. विकास गवळी सर जर बघितले तर एक मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तर त्यांना येणाऱ्या काळाच्या शुभेच्छा मात्र आमच्या वतीने असतील. आता धावा बनवायच्या आहेत. 19 धावा धावपळकावर आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. पदत आलीत ते थांबलेले आहे बघा. पाय हलत नाहीये. पाय हलणं गरजेचं आहे. जितना जरूरी है मोबाइल को नेटवर्क
उतना जरूरी है बल्लेबाज को फुटवर्क, पाय हलवले पाहिजे. पाय हल्ले नाही, डॉट चेंडू होत आहे. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. हा चेंडू आहे, लेग ब्रेकचा प्रयत्न होता. याही वेळेस चेंडूवर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलेला आहे. षटक या ठिकाणी संपलं गेलं. अगदी आपण बघतोय 2 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. येणाऱ्या काळामध्ये 36 चेंडू 81 धाव्यांची गरज आहे. आघाडीचे गोलंदाज दुर्योधन हिरवे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र येतात. तर स्ट्राईक एंडवर सोनू चौधरी आहेत. सोनू चौधरी देखील जास्त त्यांना चेंडू मिळालेले नाहीये खेळायला. 2 चेंडूंमध्ये त्यांनी 2 धाव्यांचं योगदान दिलेलं आहे. प्रवास मोठा आहे. 36 चेंडू आणि 81 धाव्यांची गरज आहे. चेंडू डॉट आलेला आहे. स्वप्नील बोरे बाद झाल्यानंतर मला वाटतं या ठिकाणी लिओ जिम हा संघ अडखळलेला आहे. आक्रमण करावा लागणार आहे जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा धावफलकाला आधार मिळतोय एका धावेचा. त्या आधारावर आपण पुढे जातोय. 20 धावा धावफलकावर आहे. बराच वेळ झाला बॅटेनं धावा बनवल्या गेल्या नाही. पुढे सरसावत खेळला हा फटका आणि या ठिकाणी आपण बघतोय स्वतःच्या डगआउटला सलामी देणारा हा चौकार खेळलाय सोनू चौधरी यांनी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 24 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चला चौकारानंतर डॉट चेंडू येतोय. पुनरागमन देखील केलेलं आहे. 24 धावा स्थिर असणार आहे. 33 चेंडू आणि 76 धाव्यांची गरज आहे. धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही बॅटर्स असतील. याही वेळेस चेंडू खराब दिला जातोय. वाईटची गोष्ट आहे. 2 बाद 25 धावा आहेत धावफलकावर. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा स्पर्श घेतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल खर्च झालेली आहे. एका धावेनं मला वाटतं गोलंदाजी करणारा पक्ष समाधानी असणार आहे. कारण फलंदाजी करणाऱ्या पक्षाला मोठ्या फटक्याची गरज आहे. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस विकास सरांचा चेंडू पूर्णतः बॅटेवर याही वेळेस आला नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मात्र ते रोखू शकले नाही. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर 27 धावा. झेल अवघड होता. झेल सुटलेला देखील आहे. चला 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 27 धावा. 30 चेंडू 73 धाव्यांची गरज आहे. 30 चेंडू 73 धावा. इजा रूल गोलंदाजी मार्कवर मात्र आले. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव होतोय. आता मला वाटतं या ठिकाणी शब्बीर हाफिज साहेब यांचे चिरंजीव गोलंदाजीला आलेले आहेत.
आता त्यांना प्रशिक्षकाची गरज नाही मुन्ना सर, घरातून प्रशिक्षण असेल. एक वेगळी गोलंदाजीची शैली बघा या ठिकाणी गोलंदाजाची. सोहेल तन्वीरची आठवण आली नक्कीच. वेगळं पॅटर्न आहे बघा. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र निर्धाव येत आहेत. इजहारुल चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल सुटलाय बघा त्या ठिकाणी. चला एक संधी मी म्हणेल गमावलेली आहे. 28 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. 27 चेंडू 72 धाव्यांची गरज. परंतु मला वाटतं सोनू चौधरी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, अर्थात अजून फलंदाज शिल्लक आहे, या धावांचा पाठलाग होऊ शकतो. गोलंदाज तयार असणार आहे. पुढचा चेंडू आहे. कमालीचा चेंडू आहे बघा. खास चेंडू आपण बघतोय या ठिकाणी. मला वाटतं यांच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे देखील फलंदाजांना थोडासा अंदाज येत नाहीये. अगदी बरोबर. या ठिकाणी आपण सकाळ सत्रामध्ये शब्बीर हाफिज साहेब यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतायत. कारण जेवताना संध्याकाळी चर्चा होणार आहे कोणी चांगली गोलंदाजी केली. यावेळेस कट केला, यावेळेस संधी मिळणार नाही. अप्रतिम फटका आपण बघतोय या ठिकाणी. सोनू चौधरी यांच्या बॅटीतून येत आहे अफलातून आणि लाजवाब चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावर 32 धावा झालेल्या आहेत. हा पहिला चेंडू असेल खराब आपण बघितला. इजरा रूल आपण बघतोय. यावेळेस फटका खास केलेला आहे. अगदी या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देणारा दमदार षटकार. चला जाता जाता जर बघितलं तर 10 धावा आलेत. तर या ठिकाणी मला वाटतं विकास गवळी सर परतलेले आहे आणि राम साठे जे नवीन बॅटर आहे ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चोवीस चेंडू 62 धाव्यांची गरज आहे. अगदी या ठिकाणी आपण बघू शकता 24 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही बघा. थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागतील फलंदाजांना. जैरुद्दीन हाफिज साहेब येत आहेत. सांघिक जर बघितलं तर षटक क्रमांक 5 असणार आहे. वैयक्तिक जर बघितलं तर पहिलं षटक. थोडीशी घाई करा बरं का, कारण याही नंतर आपल्याला एक सामना घ्यावायचा आहे. टाइम लिमिट सर्वांना आहे. बघूया. चांगला चेंडू आहे. राऊंड द विकेट येताना जैरुद्दीन हाफिज साहेब या ठिकाणी राम साठे यांना जागा देत नाहीये.
एक अँगल बनवलेला आहे, त्या अँगल मध्ये गोलंदाजी करता उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न राम साठे या ठिकाणी फसलेला आहे, कारण चेंडू यावेळेस बॅटीवर आला नाही. डॉट चेंडून प्रारंभ होतोय मैदानाच्या आतमध्ये. सूर्य एक फटका आहे. ओ हो हो, क्षेत्ररक्षण बघा. मला असं वाटतं मेजर संदीप यांना रिटायर का केलं, रिटायर नव्हतं करायला पाहिजे. ते अजूनही 36 वर्ष सेवा देऊ शकता, इतकी चापाळी त्यांच्या अंगामध्ये आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सिंगल आहे. एक धाव मिळाली, 39 धाव फलकावर आहे. 22 चेंडू 61 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सोनू चौधरी स्ट्राईक एंडवर आहेत. यावेळेस चेंडू हवेत, किरण बडे चेंडू खाली येतात, पकडला जातोय झेल आणि एक मोठा हादरा मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. विश्वासपात्र फलंदाज या ठिकाणी सोनू चौधरी परतलेत, मैदानाच्या बाहेर येतील. फलंदाज बाद आहे. तेजस अकोस्कर येतात. 4 बाद 39 धावा आहेत, 21 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. 17 पेक्षा अधिक धावा या ठिकाणी बनवायला लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये. सरासरी मोठी आहे बघा. आणि या षटकामध्ये जर बघितलं तर 3 चेंडू झालेले आहेत. त्या 3 चेंडूंमध्ये आपण बघू शकता 1 धाव खर्च झाली, एका विकेटचं पतन केलंय. त्या अगोदर जर बघितलं तर या ठिकाणी विकास गवळी सर देखील रिटायर आउट होऊन मैदानाच्या बाहेर आलेले आहेत, ते देखील बाद आहेत. 4 फलंदाज परतलेले आहेत. निम्मा संघ जवळजवळ मंडपाच्या आश्रयाला गेलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज जात आहेत त्यांना खूप धावा बनवायच्या आहे. बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. धावांचा चेंडूचा पाठलाग आपण बघू शकता. चेंडू ऐनवेळेस रोखला गेलाय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेन धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज तयार आहे. चला, याही वेळेस चेंडू हव्यात आहे. आज किरण बडे फेविकॉलच्या डब्यात हात घालून आलेले. चेंडू त्यांच्या हातामध्ये येऊन चिटकतायत. पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद आहे. बाळू शिरसाट जात आहेत. बघूया. चला, यावेळेस झेल आहे आवाज. पुन्हा एकदा झेल पकडला गेलाय. हॅड्रिक पूर्ण करतील या ठिकाणी झैनुद्दीन हाफिज साहेब. एक 2 मिनिटं थांबा बरं राम, थोडस
ठीक आहे. ओके ओके सर. ओके सर. बघूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. साधारण क्षेत्ररक्षण बघा, यावेळी चेंडू आडला पाहिजे होता. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण. बघूया लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. जरुद्दीन हाफिज साहेब त्या ठिकाणी थोडस खराब कामकाज आहे. अधिकचं नुकसान होणार नाही त्या ठिकाणी. आपण बघतोय सिंगल पूर्ण झाले. एक धावेनं धावफलक देखील पुढे जाताना आपण बघू शकता. हवा बनवाव्या लागणार आहे. राम साठे त्या प्रयत्नामध्ये नक्कीच आहेत, परंतु अजूनही त्या तेजस तिडके. बघूया बॅटीचा स्पर्श आणि झेल संपन्न झालेला आहे. संपन्न झालेला आहे. त्या ठिकाणी विकेटचं पतन असेल. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. पंधरा चेंडू 57 धावांची गरज आहे बघा. 6 बाद 43 धावा धावफलकावर. भयामुळे जे सिनियर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल झाले. डाव्या हाताचे फलंदाज आहे तेजस तिडके. नॉन स्ट्राईक एंडवर गोलंदाजी मार्कवर रामहरी चौरे अर्थात शक्ती. चला यानंतर सुहाना सीसी आपण तयार राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी. बघूया अवांतरची गोष्ट आहे बघा या ठिकाणी. बघूया सूचितचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडू आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. 13 चेंडू 57 धावांची गरज. माफ करा 2 चेंडू शिल्लक आहे आणि आता एकच आहे. या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेले का त्यांना विनंती बरं का, त्यांनी सर्वांनी खुर्च्या खाली करायच्या. आता हा सामना संपल्यानंतर फलंदाजी करणारा संघ त्या ठिकाणी येणार आहे. ही सूचना परत दिली जाणार नाही. विनंती आहे प्रेमानं आपण त्या खुर्च्या सोडून द्यायच्या आहे. हा तर या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू गेलेला बघा मैदानाच्या आतमध्ये. आणि मला वाटतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते असतील.
चला बघूया. एक सेफ्टी ट्युशन त्या ठिकाणी झालंय. नवीन इष्टी रक्षक या ठिकाणी पाठवला गेलेला आहे, ज्यांना आजच कॅप दिलेली आहे. इजहारुल जे गोलंदाजी मार्कोल आपण बघू शकता. पहिल्या चेंडूवर आपण बघू शकता विकेट नक्कीच मिळवलेली आहे. भुजंग यांच्या भुजंग अर्थात विकास लांडगे यांच्या प्रति षटकारासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलंय. मनोज कदम यांच्या वतीने हे पारितोषिक आलेलं आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. औपचारिकता खऱ्या अर्थानं पूर्ण करावी लागेल. 10 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. इजहारुल चांगली गोलंदाजी करतायत. मागील षटकामध्ये देखील चांगला मारा आपण त्यांचा बघितलेला आहे. सुरेख सुरेख कमालीची गोलंदाजी आहे बघा. चांगलं यष्टीरक्षण. युगराज काळे यांच्या वतीनं पारितोषिक आहे बघा. भैया मुळे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. भैया मुळे यांच्या प्रति षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे योगीराज काळे यांच्या वतीनं. बक्षीसदात्यांचा मनस्वी आभार आहे, त्यांचं स्वागत आहे. चेंडू डॉट असताना हा यष्टीरक्षक मला वाटतं आंतरराष्ट्रीय टीम मधून या ठिकाणी आलेला आहे. त्यांची हावभाव बघा. 500 रुपयांचं पारितोषिक आहे बघा योगीराज काळे यांच्या वतीनं. भैया मुळे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. नाही भुजंगसाठी मला वाटतं, माफ करा. आणि मनोज कदम यांच्या वतीनं 500 रुपये आहेत. भुजंग यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. षटक संपलेलं आहे. चला
6 चेंडू 54 धाव्यांची गरज. आता 6 चेंडू 53 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू खराब आलेला आहे. सुरेख फटका आहे बघा यावेळेस भैया मुळे यांच्या बॅटेतून येतोय. क्षेत्ररक्षण करा. चौकार येतोय बघा. चौकाराच्या मदतीनं आपण बघू शकता अर्धशतकाच्या पार जातोय लिओ जिम संघ. 51 धावा. गोट्या भाऊ इकडे या तुम्ही. गोट्या भाऊ, गोट्या भाऊ अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मनोज कदम यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे भुजंग यांच्यासाठी. षटकारासाठी मात्र येत आहे. योगीराज काळे यांच्या वतीने देखील या ठिकाणी भैया मोळे यांच्यासाठी पारितोषिक आहे.